नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, वसई विरार महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आणि यामध्ये थेट काही पदांसाठी थेट मुलाखत आहे. तारीख काय, काही पदांसाठी मेरिटच्या आधारे निवड केली जाणार आहे. यामध्ये विद्यापीठाचे कोणत्या शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण अशा विविध पदांसाठी जे आहे विविध शैक्षणिक अर्हता आहेत. सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. डी फार्मा, बी फार्मा, JNM, काही MBBS, BMS अशा विविध पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे. तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा, तिथे तुम्हाला पूर्ण PDF भेटेल याची. वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग महानगरपालिका मुख्य कार्यालय एविंग. तर जाहीर सूचना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM व 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत. तर याबद्दल जी आहे जाहीर सूचना जाहिरात आलेली आहे. वसई विरार शहर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM व 15वा वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने 11 महिने कालावधीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणे कामी वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, MBBS पूर्णवेळ अर्धवेळ या संवर्गातील उमेदवारांच्या थेट मुलाखती वॉक इन इंटरव्ह्यू दिनांक 2/2/2026 ते दिनांक 6/2/2026 रोजीपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष A विंग, 7वा मजला, यशवंत नगर, विरार पश्चिम येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहेत. तर हे जे पदे दिलेले त्याचे थेट मुलाखत. तसेच वैद्यकीय अधिकारी, BAMS स्टाफ नर्स, JNM स्त्री, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता गुणांकन म्हणजेच मेरिट पद्धतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल. तसेच संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व स्वाक्षंकित सत्यप्रतींसह दिनांक 2/2/2026 ते दिनांक 6/2/2026 रोजीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंत नगर, विरार पश्चिम. तर येथे प्रत्यक्ष बाय हँड किंवा टपालाने कुरिअर सादर करण्यात यावेत. तर अर्जाचा नमुना कसा आहे तेही तुम्हाला लास्टला सांगणार आहे. हे संपूर्ण तुम्हाला PDF ही टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे. तर दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. टपालाने कुरिअरने सादर करण्यात आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यायची आहे. तर उशिरा व अपूर्ण प्राप्त अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तर पहा, ही पदे आहेत जी आहे तक्ता अ मधले बालरोग तज्ञ. तर यासाठी जे आहे जागा दिलेल्या आहेत, इथे प्रवर्गानुसार किती जागा आहेत तेही दिलेले आहेत. तर यामध्ये पदसंख्या 1 आहे. इथे तुम्ही पाहू शकता प्रवर्गानुसार जागा आहेत. तर बालरोग तज्ञ MD पाहिजे. तर वयोमर्यादा, उच्चतम वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत आहे. MD, पेड, DCH, TNB, MBMC रजिस्ट्रेशन पाहिजे. तर यामध्ये 75,000 रुपये जे आहे मानधन आहे. नंतरचं पद आहे साथरोग तज्ञ. याच्यामध्येही एनी मेडिकल ग्रॅज्युएट पाहिजे, MBBS, BDS अशी. तर यामध्ये उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष आहे. 35,000 पेमेंट आहे. नंतरचं पद आहे शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, खुला प्रवर्गासाठी 1 जागा आहे. तर यासाठी जी आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट लागणार आहे. खुला 38 वर्ष, राखीव 43 वर्ष अशी वयोमर्यादा. 35,000 जी आहे मानधन आहे. यामध्ये पहा, येथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे विविध पदांसाठी. तर नंतरचं पद आहे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, MBBS, NUHM. यामध्ये 10 जागा आहेत. तर MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन, MBMC रजिस्ट्रेशन अशी शैक्षणिक अर्हता आहे. उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष आहे. 75,000 रुपये जी आहे मानधन आहे. शासन रुपये 60,000, मनपा रुपये 15,000. तर अशी जी आहे पेमेंट आहे. नंतरचं पद आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, MBBS, NUHM. तर यामध्ये 19 जागा आहेत.
तर MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन, MMMC रजिस्ट्रेशन, उच्चतम वयोमर्यादा 70 वर्ष, 30,000 पेमेंट आहे. तर नंतरचं पद पहा, वैद्यकीय अधिकारी MBBS 15वा वित्त आयोग, यासाठी ज्या जागा आहेत, जास्त जागा आहेत, 52 जागा आहेत यासाठी. तर यानंतर जे आहे MBBS विथ MCI रजिस्ट्रेशन, MMC रजिस्ट्रेशन, तर खाली BAMS विथ MCIM रजिस्ट्रेशन. तर यासाठी जे आहे वैद्यकीय अधिकारी MBBS जे आहे 15वा वित्त आयोग, यासाठी उच्च वयोमर्यादा 70 वर्ष दिलेली आहे, यासाठी 60,000 पेमेंट आहे. तर BAMS जे आहे 38 वर्ष, राखीव 43 वर्ष. तर यासाठी जे आहे मानधन जे आहे ते 25,000 अधिक 15,000 कामावर आधारित मोबदला असे जे 40,000 मानधन दिलेले आहे. आणि यामध्ये शैक्षणिक अर्हता BAMS विथ MCI असे 2 दिलेले आहेत. यामध्ये 2 जागा 52 आहेत. आणि MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS तात्पुरती नियुक्ती. तर MBBS उमेदवार जर नाही मिळाला तर BAMSला इथे संधी आहे. नंतरचे पदे पहा, तक्ता ब मधले हे जे पदे आहेत, स्टाफ नर्स JNM स्त्री NUHM, तर यासाठी 6 जागा आहेत. तर यासाठी शैक्षणिक अर्हता जे आहे JNM BSc नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे. खुला 38 वर्ष, राखीव 43 वर्ष वयोमर्यादा. तर यासाठी मासिक एकत्रित मानधन 34,000, शासन रुपये 20,000 आणि मनपा 14,800. नंतर स्टाफ नर्स JNM स्त्री 15वा वित्त आयोग, तर यामध्ये हे जे 15 वित्त आयोग आहे यामध्ये जे 20,000 मानधन आहे. तर खुला 38 वर्ष, राखीव 43 वर्ष, शैक्षणिक अर्हता. तर JNM BSc नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक. तर यामध्ये दिलेली आहे शैक्षणिक अर्हता. 12 जागा आहेत. आणि औषध निर्माता यासाठी 1 जागा आहे. D फार्मा B फार्मा विथ MPC रजिस्ट्रेशन. खुल्यासाठी 38 वर्ष आणि राखीवसाठी 43 वर्ष वयोमर्यादा, 20,800 पेमेंट. नंतरचं पद आहे औषध निर्माता राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम. तर यासाठी 1 जागा आहे. तर यामध्ये D फार्मा B फार्मा विथ MPC रजिस्ट्रेशन. 17,000 जे आहे मानधन आहे. खुला 38 वर्ष, राखीव 43 वर्ष अशी जी आहे वयोमर्यादा आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासाठी 3 जागा आहेत. BSc विथ DMLT अशी शैक्षणिक अर्हता. खुला 38 वर्ष, राखीव 43 वर्ष, 18,700 मानधन. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतरचं पद पहा, यामध्ये कार्यक्रम सहाय्यक हे पद आहे. 1 जागा यासाठी. आणि यामध्ये विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्य संस्थेची मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 30 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण. तर खुला 38, राखीव 43 वर्ष वयोमर्यादा, 18,000 जे आहे मानधन आहे. बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष 15 वित्त आयोग यासाठी 37 जागा आहेत. आणि यामध्ये जी शैक्षणिक अर्हता आहे 12वी सायन्स शाखेचा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार. आणि पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स मध्ये दिलेला आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य आहे. तर 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी वयोमर्यादा आहे. 18,000 जे आहे मानधन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण वयोमर्यादा, वेतन श्रेणी, किती जागा आहेत, यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, कोणती जागा आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर वयोमर्यादाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. अर्ज भरण्याबाबत सूचना आहे तिथे. तर जे आहे अचूकपणे तुम्हाला तुमचं नाव वगैरे लिहायचं आहे. अर्जासोबत माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडणे. तर अशा महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. तर जे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे तिथे आपण पाहिलेलं आहे. अनुभव, कुटुंबाचे प्रमाणपत्र, निवड प्रक्रिया कशी होणार आहे. तर याबद्दल इथे दिलेले आहे. मेरिट वगैरे जे आहे, काही पदासाठी मेरिट आहे, तर काही पदासाठी थेट मुलाखत आहे. तर थेट मुलाखत ज्याच्यासाठी आहे तर त्याच्याबद्दल गुणांकन पद्धत कशी असणार आहे ते दिलेलं आहे. तर ज्यांची जी आहे मेरिटने घेणार आहेत पदे, तर त्याबद्दल ही माहिती दिलेली आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तर व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या PDF. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप लेंदी होऊ शकतो. तर जी अर्जासाठी महत्त्वाची माहिती आहे ते आपण दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. तर माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.